भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता। ते दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी। संतुष्ट चित्त सदा सर्व काळ, तुटली हय हय त्रिगुणाची। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता। तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होऊनिया। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता। शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करतात। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणार हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त भीमापूरवाडी या सर्वांच्या सहकार्याने, आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला लिहिल्या यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। सेवे करता जो निवडलेला अभंग आहे तो श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा अभंग आहे। त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आज समाजाची भक्तीमध्ये प्रवृत्ती होण्याकरता त्या भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करतात, फलश्रुती सांगतात। कारण माणसाचा स्वभाव आहे, कितीही मंद जरी मनुष्य असला तरी त्याला अपेक्षा याच्यातून काय आपल्याला मिळत असेल तर आपण करण्यामध्ये प्रवृत्त व्हावं, काही मिळत नसेल तर करण्यामध्ये काही प्रवृत्ती होत नाही, कोणी असो। म्हणजे काय फायदा असेल तर माणसं करण्याकरता प्रवृत्त होतात, तोटा असेल तर करण्याकरता प्रवृत्त होत नाहीत। महाराज म्हणतात ते माणसाला माहिती आहे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, लाभ होय तो व्यापार, मला काय भाग शिकवावे। लाभ असेल, फायदा असेल तर माणसाची करण्यामध्ये प्रवृत्ती आहे। माणसं कीर्तनाला येतात, काहीतरी याच्यातून मिळणार आहे। प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे बरं का।
कोण विचार करेल 2 तास तरी आपल्या जीवनातले टाइमपास होतील, त्याला जाऊया. काही लोक म्हणतात अंथरुणावरती पडल्यावर झोप लागत नाही, पण कीर्तनात झोप चांगली येते. काही लोक म्हणतात 2 तास घरच्या कटकटीपासून तरी निवांत कुठं तरी जाऊन बसावं या दृष्टीने येतात. काही माणसं विचार करतात कमी कमी 2 तास बसल्यानंतर याची व्यवस्था तरी होईल. काही ना काहीतरी अपेक्षा आहे, सांगण्याचा भाव आहे. तुमचा तसा आहे मला असं म्हणायचं नाही बरं का. एकंदर समाजाची प्रवृत्ती आहे, काय त्याच्यातून मिळत असेल तर ते करण्याकरता प्रवृत्त होतात, काही मिळत नसेल तर करण्याकरता कोणी प्रवृत्त होत नाही. आम्ही सुद्धा 2 तास कीर्तन सांगायला येतो म्हणजे काय उगाच येतोय? 5 दिवस घर सोडून आले, दोघंच आले तो. अपेक्षा काहीतरी फायदा आहे, म्हणजे काहीतरी त्याच्यातून मिळत असेल तर करावं, हा माणसाचा स्वभाव आहे. आणि ह्या स्वभावाला धरून संतांनी विचार केला, आज भक्ती मार्गाचं अनुसरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. मग ते घडण्याकरता त्या भक्तीतून काय मिळणार आहे का हे समाजाला आपण सांगितलं पाहिजे. पण एक गोष्ट जाता जाता लक्षात ठेवा, आमिष दाखवण्याकरता परमार्थ नाही बर का. आता चर्चा चालू आहे, रणधुमाळी चालू आहे. लोकांनी मत टाकावी म्हणून आमिष दाखवलं जातं, ही लबाडी आहे बर का. परमार्थात लबाडी नाहीये, परमार्थात लबाडी नाहीये. की आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही भक्ती जर घडेल तर काय याचा फायदा आहे? फार मोठा फायदा आहे बरं का. त्याची अनेक अंग या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेले आहेत. महाराज म्हणतात खरंच जर भक्तीचं अनुसरण आपण जीवनामध्ये जर केलं तर महाराज म्हणतात आपल्या घरामध्ये शांती नांदेल. कोणी म्हणेल महाराज 1 वर्ष झालं लग्न होऊन तिचं नाव शांती होती, ती नांदायला तयार नाही, आणि तुम्ही सांगताय भक्ती केल्यानंतर शांती नांदे. शांती नावाची बाई नव्हे. शांती नांदते, दया नांदते, क्षमा नांदते. याचा अर्थ जो कोणी या भक्तीचं अनुसरण करेल त्याच्या जीवनामध्ये दैवी संपदा नांदते. नांदे तया घरी दैवत पंढरी, नांदे तया घरी दैवत पंढरी. दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. आज प्रत्येकाची अपेक्षा घरामध्ये सुख शांती नांदावी, सुख शांती नांदावी. याच्याकरता माणसं फार अट्टहास करतायत. एकही मांत्रिक शिल्लक ठेवला नाही लोकांनी, एकही मांत्रिक शिल्लक ठेवला नाही. हे डॉक्टरचं काम नाही बरं का. एक नेम आहे, डॉक्टरकडे गुण नाही आला की माणसं महाराजाकडे येतात, महाराजाकडे नाही गुण आला की माणसं मांत्रिकाकडे जातात बरं का. आणि याच्यातून नाही कुणाचाच गुण आला तरी कोणाच्याच नादाला लागत नाहीत बरोबर.
तात्पर्य आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, दया नांदावी अशी प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. महाराज म्हणतात जर भक्ती केली तर हे भक्तीचं फल आहे. नवे नवे जो कोणी भक्ती करेल त्याच्या जीवनामध्ये कुठलाही दोष अंतकरणामध्ये राहणार नाही. त्याच्या जीवनामध्ये भगवंताचा वास होईल. जो कोणी या भक्तीचं अनुसरण करेल महाराज म्हणतात त्याच्या चित्ताला नित्य प्रसन्नता प्राप्त होईल. नवे नवे कोणी या भक्तीचं अनुसरण करेल त्याच्या घरामध्ये देव राबेल. हे भक्तीचं महात्म्य आहे. मग भक्तीचं हे महात्म्य आहे. भक्ती जर आपण जर त्या भक्तीचं अनुसरण केलं तर हे घरामध्ये आपल्याला फल प्राप्त होईल. पण तुकोबराय म्हणतात पण भक्तीचं अनुसरण केल्यानंतर आपण हे जीवनामध्ये फायदे होणार आहेत. कुणी म्हणेल महाराज आम्ही भक्ती करतोयच ना, आम्ही भक्ती करतोयच, रोज देवाची पूजा करतोय, वर्षातून पंढरपूरला जातोय, रोज देवाचं दर्शन घेतोय, रोज हरिपाठ म्हणतोय, रोज कीर्तन ऐकतोय, रोज कीर्तन करतोय. पण तुम्ही सांगितलेलं एकही अनुभवाला आलेलं नाही. त्यातलं काहीच आमच्या अनुभवाला आलेलं नाही. आम्ही भक्ती करतोयच ना. महाराज रोज देवाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी घेत नाही आम्ही. तोंडात पाणी घेत नाही. देवाची पूजा केल्याशिवाय आम्ही कोणाशी बोलत नाही. आम्ही व्रत करतो. सोमवार व्रत करणं भक्तीच आहे, शनिवार व्रत करणं भक्तीच आहे. मग आम्ही ही भक्ती जीवनामध्ये करतोय ना. मग आम्ही भक्ती जीवनामध्ये करत असताना तुम्ही सांगितलेला एकही फलाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत आलेला नाही. आणि तुम्ही तर कंबर बांधून सांगायला लागलाय हे केलं की येतंय. मग तुमचं सांगितलेलं बरोबर का आमचं आम्ही करतो ते बरोबर? तुकोबाराय म्हणतात तुम्ही करताय तेच बरोबर आहे, पण तुम्ही वर्म सोडून भक्ती करताय. काय वर्म सोडून भक्ती करताय? ती भक्ती कशी केली पाहिजे? ती वर्म पूर्ण जर भक्ती केली तर आपल्याला याचा फायदा होईल. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भक्तीचे ते वर्म जयाची भक्तीचे ते वर्म भक्तीचे देवर दया घरी शांती क्षमा दया, दया घरी शांती क्षमा दया, आत्मा भक्तीचे ते वर्म जयाची हाती. महत्वाचा विचार या अभंगातून तुकोबांनी प्रगट केलेला आहे. आज भक्ती करणाऱ्या लोकांची संख्या रगड आहे. मराठीतला शब्द आहे रगड आहे बरं का. पण महाराजांनी एका शब्दाला फार महत्व दिले, जयाची हाती भक्तीचे ते वर्म. ज्याच्या हातामध्ये वा जो वर्म पूर्ण भक्ती करतो
महाराज म्हणतात त्याला ही फलश्रुती प्राप्त होईल. म्हणजे आज भक्तीचं अनुसरण करणारे लोक पुष्कळ आहेत, पण त्या फलापासून माणसं दुरावलेले. हा, जर भक्ती करून जर भक्तीचं फल जीवनामध्ये जर प्राप्त नाही झालं तर त्या करण्याला काय किंमत आहे? काय किंमत आहे? दगडावरती दगड किती तास घातल्यानंतर काय फायदा आहे का? हा, दगडावरती दगड जर बसवले तर पगार आहे गवंड्याला का? ते बसवताना ओळंब्यात बसवतात हो, ओळंब्यात बसवतात. हा, पण दगडावरती दगड घासण्याने काहीच मिळणार नाही. दगडावरती दगड बसवणं वेगळं आणि दगडावरती दगड घासणं वेगळं, बरं का? तसं आज आम्ही तुम्ही भक्तीचं अनुसरण करतो, आम्ही तुम्ही वर्म सोडून भक्तीचं अनुसरण करतोय, बरं का? आणि वर्म सोडून भक्तीचं अनुसरण करतोय, परिणाम आज आमच्या जीवनामध्ये त्या भक्तीपासून मिळणाऱ्या फलाचा अनुभव नाहीये. कोणी छातीवरती आठवून सांगावं आम्हाला शांती प्राप्त झाल्या, सांगणाऱ्याला अनुभव नाही, करणाऱ्याला कसा आहे? शांती आहे का आमच्या जीवनामध्ये? याचा अर्थ वर्म आमच्या जीवनामध्ये भक्तीचं आम्हाला सापडलेलं नाही. म्हणून वर्णन केले, फार काही करावं लागत नाही. वर्म जर सापडलं तर, वर्म जर सापडलं तर ना फार काय करावं लागत नाही. आम्ही फार काही एवढं करतो वर्म न सापडल्यामुळे, बरं का? चुकली वर्म पेरा स्वच्छ महाराजांनी लिहून ठेवले, चुकलिया वर्म फेरा पडे. हा, वर्म बरोबर सापडलं पाहिजे. मृदंग लावायचा आहे. मला लावण्याकरता काय करावं लागतं? त्याला ठोकावं लागतं, बरं का? काय करावं लागतं? ठोकावं लागतं. पण कुठेही ठोकून तो लागत नाही, बरं का? कुठेही ठोकून लागलेला बिघडेल, लागलेला बिघडेल, पण लागणार नाही का? ते ठोकण्याचं वर्म चुकलंय. साधी गोष्ट आहे. म्हणजे पकवास लावणं फार सोपं आहे. पकवास लावणं फार सोपं आहे, वर्म सापडलं तर. तसं भक्ती करणं सोपं आहे, वर्म सापडलं तर. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये अनुभव आहे, आमच्या जीवनामध्ये हा अनुभव आहे. का अनुभव आहे? महाराज म्हणतात आम्ही वर्म जाणूनही केलेला आहे. वर्म जाणूनही केलेला आहे. तुका म्हणे त्याचे नाशिवंत
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आम्ही परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर महाराज म्हणतात आम्हाला त्याचं वर्म कळालं म्हणून आमचा परमार्थ सफल झाला. आमचा परमार्थ सफल झाला. आपलाही परमार्थ, आपलीही परमार्थाची वाटचाल आहे, वाटचाल आपल्याही पदरामध्ये फल पडावं अशी संतांची अपेक्षा आहे. काय बरं का प्रवास चाललेला आहे, चाललेला आहे म्हणजे आपण हळूहळू आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे. चाललेलं आयुष्य हे वाया जाऊ नये, वाया जाऊ नये. काहीतरी त्याच्यातून काही ना काहीतरी हाताला लागावं बरं का. शेतकरी माणसं हुशार, शेतात काही नसलं तरी शेताकडे जातात बरं का. पण येताना पिंडी तरी जनावराला आणणार बरं का. नाही आपल्या बांधाची मिळाली दुसऱ्याच्या बांधाची तरी, पण फिरी शेताकडची वाया घालवणार हे जग नाही, लक्षात ठेवा. तसं आज आपण परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त झालोय, भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालोय, तेव्हा संतांची तळमळ आहे आपली केलेली भक्ती वाया जाऊ नये. आणि ती वाया जाऊ नये म्हणून आम्हाला तुम्हाला सांगतात ती भक्ती कशी केली पाहिजे, वर्म पूर्ण भक्ती केली पाहिजे. म्हणून असं ज्याला भक्तीचं वर्म सापडलेलं आहे महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये त्याला निश्चित फलाची प्राप्ती होईलच. भक्तीचे ते वर्म जयाची हाती. मग काय वर्म आहे, त्या वर्माचा विचार या अभंगातून प्रगट केलेला नाही, फक्त मुद्दा उपस्थित केलाय. काय भक्ती करण्याकरता त्या भक्तीचं वर्म कळालं पाहिजे. ज्या अर्थी तुकोबारांनी वर्माचं स्वरूप सांगितलेलं नाहीये, पण भक्ती करण्याकरता वर्म लागतं हे सांगितलं. त्या अर्थी त्या सांगण्याच्या मागे त्यांच्या अंतःकरणामध्ये तिथं अध्यारूत आहे, वर्म सांगितलेलं आहे त्यांनी बरं का. ते आपल्याला शोधावं लागेल. कारण मोघम बोलून चालणार नाही, मोघम बोलून समाजाला कळणार नाही. भक्तीचे ते वर्म जयाची हाती. जाती भक्तीचं वर्म आपल्याला सापडलं पाहिजे त्या अर्थी तिथं महाराजांनी काहीतरी वर्म सांगितलेलं असलं पाहिजे. जयाची हाती तिथं अध्यारूत आहे बरं का तो भाव, अध्यारूत आहे, प्रगट केलेला नाहीये. काही गोष्टी प्रगट केलेल्या नसतात पण तिथं अध्यारूत असतात बरं का, अध्यारूत असतात. समजा अंधया माणसाला आमंत्रण द्यायचं आहे, अंधया माणसाला आमंत्रण द्यायचं आहे. मग अंधया माणसाला आमंत्रण द्यायचं असेल तर एकट्याचा स्वयंपाक करावा लागतो का दोघांचा हो? का आंधळा एकटा येऊ शकत नाही, त्याला कोणीतरी घेऊन येणार. मग घेऊन येणाऱ्या माणसाला म्हणायचं का यांना सोडा आणि तुम्ही घरी जेवायला जा आणि पुन्हा न्यायला या.
आंधळ्याला आमंत्रण देत असताना दोघांचा स्वयंपाक करावा लागतो. त्याला एकाला सांगितल्यातील त्याच्याबरोबर कोणीतरी येणार हे अध्यारूप धरावं लागतं. धरावं लागतं, लक्षात ठेवा. हा तसं इथं तुकोबाराय बोलतात, भक्तीचे ते वर्म जयाची हाती. त्यार्थी इथे तुकोबारांनी वर्माचा विचार मांडलेला आहे आणि तो आपल्याला प्रगट करावा लागेल. हा प्रगट करावा लागेल बरं का. काय नेमकं तुकोबारांना भक्तीचं वर्म सांगायचं आहे? महाराज म्हणतात, भक्ती करण्याकरता वर्म लागतं. अनेक वर्माचा विचार मांडलेला आहे. पैकी एका वर्माचा विचार आपल्या समोर प्रगट करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. पैकी अनेक वर्मापैकी एक वर्म या अभंगाच्या माध्यमातून आज आपल्याला विचारात घेता येईल. भक्ती करण्याकरता एक विधता लागते. एक विधता किंवा एक निष्ठता किंवा अव्यभिचारी वृत्तीने भक्ती करावी लागते बरं का. भक्तीचं वर्म आहे, अनेक वर्म आहेत. बाकीच्या वर्माचा फक्त उल्लेख करून जातो आणि एका वर्माचा विस्तार आपल्या समोर करतो. भक्ती करण्याकरता पहिला वर्म सांगितलं निष्पापता पाहिजे. दुसरं सांगितलं निष्कामता पाहिजे. तिसरं सांगितलं निर्धंबता पाहिजे. आणि चौथं वर्म सांगितलं अव्यभिचारिता पाहिजे बरं का. एकाचा विचार आपण करू. अव्यभिचारी वृत्तीने म्हणजे एक निष्ठेने, एक विधता भक्तीमध्ये पाहिजे. हे भक्तीचं वर्म आहे, लक्षात ठेवा. आज आम्ही तुम्ही भक्ती करतो, पण महाराज म्हणतात भक्तीमध्ये एक विधता आमच्या तुमच्या जीवनामध्ये नाही. म्हणजे काय हो? एकाच देवाची भक्ती केली पाहिजे. अनेक देवांची भक्ती केलेली भक्तिशास्त्राला मान्य नाहीये. हा निषेध केलाय त्यावर का भक्तीचा. ज्ञानोबांनी विस्ताराने त्याचा विचार मांडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज माणसं भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहेत. सोमवार आला की महादेवाला जातात, मंगळवार आला की देवीला जातात, बुधवार आला की विठोबाला जातात, गुरुवार आला की दत्ताला जातात, शुक्रवार आला की अंबाबाईला जातात, शनिवार आला की हनुमंताला जातात, रविवार आला की ज्योतिबाला जातात. हा नेमका कोणाची भक्ती करतो? कसं काय करायचं? कसं काय करायचं? आज तो माझ्यावर आला नाही, मला गंमत वाटली. तो चालक म्हणून माझ्यावर, आमच्या गावातला आहे, आवड कीर्तन ऐकायची त्याला आवड आहे. हा मी त्याला परवा फोन केला, म्हणले यार कीर्तनाला जायचंय, तू कुठं आहे? ते म्हणला मी निरंकार बाबाच्या सत्संगामध्ये आहे म्हटला. मी विचार केला, माझ्या कीर्तनाला कधी बोललो तर नाही म्हणत नाही, येतोय. आणि त्याच म्हणजे महाराज मी प्रत्यक्ष नवरी ते सत्संगाला जातोय, गुरुवारी डोंगरावर जातोय, मी सगळीकडे जातोय म्हणलं. मी त्याला काय बोललो नाही. हा हा म्हणजे ह्याला भक्ती म्हणत नाहीत बरं का. ह्याला भक्ती म्हणत नाहीत. एक विधता भक्तीमध्ये पाहिजे, लक्षात ठेवा. तुकोबांनी फार सुंदर त्याच्या करता बाणेदार भाषेमध्ये वर्णन केले. पतिव्रते जैसा पतिव्रते
पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमहा नारायण तैशा परी. जी पतिव्रता स्त्री आहे ना ती फक्त पतीलाच मानते, बाकी कोणाला मानत नाही, कोणालाच मानत नाही, लक्षात ठेवा. तिची ती भक्ती आहे बर का, भक्ती आहे. हा, पतिव्रती स्त्रीनं परपुरुषाचं तोंड सुद्धा बघू नये, परपुरुषाचं तोंड सुद्धा बघू नये. मग तोंड बघू नये, मग मोबाईल मध्ये बघावं का, पोस्टरवरच बघावं का, टीव्ही वरचे बघावेत का, बघू नये. पतिव्रतेचं हे व्रत आहे, लक्षात ठेवा. एक विधता आहे तिच्या जीवनामध्ये, एक विधता आहे. ती पतीशिवाय कोणालाच मानत नाही. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. अनेकाची स्तुती. पतिव्रता स्त्री दुसऱ्या परपुरुषाची स्तुती सुद्धा ती कानाने ऐकत नाही, ऐकायची नसते. एक विधता आहे बर का. अशी एक विधता ज्या पतिव्रतेच्या जीवनामध्ये आहे, अशा पतिव्रते करता देव सुद्धा प्रगट होतो, लक्षात ठेवा. तिला देवळात यायची गरज नाही आहे, तिला देवळात यायची, तिला पंढरपूरला जायची गरज नाही, तिला मंगळवार करायची गरज नाही, बुधवार करायची गरज नाही, सोमवार करायची गरज नाही. फक्त पती म्हणजे पती. ही एक विधता. आज आम्ही देवाची भक्ती करतो, अशी भक्ती आमच्या जीवनात आहे का? प्रत्येकाने आपापले मन तपासा, मन तपासा बर का, आपापलं बर का. हा, कोणी कोणाचं ऊन काढू नका, कोणी कोणाचं. परवा त्या रंकाळा गाडीमध्ये एक बाई चढली आणि ती वर चढली, आणि वर चढल्यानंतर म्हटली माझी पर्स हरवली, पर्स हरवली, पर्स हरवली. कंडक्टरने तिला खाली उतरलं आणि गाडीत बसल्या होत्या जेवढ्या महिला त्यांना सांगितलं आपापल्या पर्स आहेत का बघा. त्यानं काय सांगितलं, प्रत्येकाच्या स्त्रीला सांगितलं, प्रत्येक त्या महिलेला सांगितलं गाडीमध्ये आपापल्या पर्स आहेत का बघा. तसं आपण आपल्या जीवनाचा विचार करा. आपण भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहे, खरंच आपल्याशी एक विधता भक्तीमध्ये आहे का? नाही आहे. हेच पहिलं वर्म आपलं चुकलंय बर का. हेच पहिलं आपलं वर्म चुकलंय. तो आपल्या घरात शांती कशी नांदेल, कधीच नांदणार नाही, लक्षात ठेवा. हा, जोपर्यंत तुम्ही वर्म पूर्ण भक्ती करत नाही तोपर्यंत तुम्हाला या फलाची अनुभूती येणं शक्य नाही. आयुष्यभर जरी अशी भक्ती तुम्ही केली, किंवा जन्म जरी केली तर तुम्हाला अनुभव येणार नाही, लक्षात ठेवा.
ही एक विधता जीवनामध्ये स्वीकारावीच लागेल. भक्तीचं वर्म आहे बरं का. निष्ठावंत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. फार मार्मिक प्रमाण दिलं बरं का. वर्म सोडता कामा नये. माझा मुद्दा लक्षात ठेवा. आज संतांची इच्छा आहे प्रत्येकाला भक्तीतून पदरामध्ये फल प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. ती सफलता प्रत्येकाच्या अनुभूतीमध्ये यावी. ती का आज येत नाही? संतांना सांगायचं आपण भक्तीचं वर्म सोडलेलं आहे. भक्तीचं वर्म आपल्याला ज्ञात नाहीये. म्हणून भक्ती करण्याकरता एक विधता पाहिजे. लक्षात ठेवा. एकाच देवाची भक्ती करायची, अनेकांची भक्ती करायची नाही. एकाचीच. मग कोणत्या देवाची? ते कमीत कमी देव वैदिक असले पाहिजे. कुठले पाहिजे? वैदिक पाहिजे. हेंदरे शेंदरे देव नको बरं का. एक मला महाराज मी फक्त मसोबाचीच भक्ती करतोय, काय उपयोगाची नाहीये. मसोबाची भक्ती केली तर तुझा काय उद्धार होणार नाही. तांबडा पांढरा रसा मिळेल. पण उद्धार होणार नाही. उद्धार होणार नाही. अहो त्या देवाचाच उद्धार झाला नाही तर भक्ताचा कुठून होईल? ज्या देवतेची आपण भक्ती करणार ती देवता वैदिक पाहिजे. त्या देवतेचं यथार्थ वर्णन वेदाने केलेलं पाहिजे. लक्षात ठेवा. त्याला वैदिक म्हणतात. वेदाची मान्यता पाहिजे. मग तुम्ही देवीची केली तरी चालेल आणि देवाची केली तरी चालेल, पण ती वैदिक पाहिजे बरं का. एकाच देवतेचा जीवनामध्ये स्वीकार करावा, अनेकांचा स्वीकार करू नये. व्यवहारात म्हण आहे एक ना धर भाराभर. कुठलंच धड नाही. लक्षात ठेवा. कुठलंच धड नाहीये. कारण त्या भक्तीतून आपल्याला फल प्राप्त होण्याकरता ती एकविधता जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. कुणी शंका घेईल, कोणाच्या मनामध्ये शंका निर्माण होईल. आम्ही एकाच देवाची भक्ती केल्यानंतर इतर देवाला नाही गेलो तर लोक नावं ठेवणार नाहीत का? लोक कशाला नावं ठेवत नाहीत? सगळ्यालाच नावं ठेवतात. लोकांच्याकडे बघून भक्ती करू नका. लोक तैसा ओक धरता धरविना. तुम्ही कसंही वागा, लोक नावच ठेवतात. कसंही वागा बरं का. देवाची भक्ती करणाऱ्यालाही नावं ठेवतात आणि देवाची भक्ती करत नाही त्यालाही नावं ठेवतात. लोकांकडे करून जीवनामध्ये भक्ती करायची नाही. लोक राहू दे बाजूला. पण काही लोक म्हणतात महाराज अनेक देवाला नमस्कार केल्यानंतर त्या देवाचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला समाधान वाटत नाही. आम्ही कसं करावं?
त्याच्यामध्ये एक तत्व सांगितलं बरं का. एक विधता ठेवून तुम्ही इतरांचं स्मरण केलं तर काय फरक पडत नाही बरं का. ती एक विधता सांगत असताना अशी सांगितली एक विधता, आपण घरामध्ये राहतो, आपण घरातला कारभार पाहत असताना आपल्यावरती काही जबाबदारी आहे. आता आपल्याला कुठल्या तरी गावाहून कुठल्या तरी कोळातून तुम्हाला इथं नांदण्याकरता आणलंय बरं का. आता नांदण्याकरता आणलंय, त्या बाईने घरामध्ये नांदत असताना ज्याच्याबरोबर लग्न लावलं तो तिच्या जीवनातला सर्वस्व बरं का, तिच्या जीवनातला सर्वस्व. मग ज्याच्याबरोबर लग्न केले त्याच्याबरोबर नांदायचं आहे म्हणून बऱ्याच लोकांना हे कळाल्यामुळे ते लग्न झाल्यात म्हणतात आता आपल्याला वेगळं राहायचं बरं का. असा माझ्या बोलण्याचा अर्थ नाही बरं का. आणि असं मला तुम्हाला सांगायचं नाही आहे. पण त्या घरामध्ये नांदत असताना ज्या पुरुषाबरोबर पती म्हणून लग्न लावलेलं आहे, आयुष्यभर त्याच्या बरोबर नांदायचं आहे, त्याच्या करता आपलं नांदन आहे, त्याच्या करता आपलं जीवन आहे. पण त्या घरातल्या लोकांचं सर्वांची सेवा करावी लागते. का करावी लागते? तेव्हा तिथे एक विचार सांगितला, त्या पतीच्या संबंधाने त्या पतीच्या वडिलाची सेवा करायची आहे. हा अंतःकरणातला भाव सोडायचा नाही बरं का. पतीचे वडील म्हणून याची सेवा करायची आहे सासरा, पतीची आई म्हणून सासूची सेवा करायची आहे, पतीची बहीण म्हणून ननंद हिची सेवा करायची आहे, पतीचा भाऊ म्हणून धीर याची सेवा करायची आहे, पतीचे मित्र म्हणून त्यांची सेवा करायची आहे, पतीचे सोयरे म्हणून त्यांची सेवा करायची आहे. पण पतीच्या संबंधाने मी यांची करते. पतीमुळं यांना किंमत आहे, यांना स्वतंत्र किंमत नाही बरं का. हा भाव अंतःकरणामध्ये ठेवावा लागेल. आपल्या जीवनामध्ये पती हेच आपल्या जीवनातलं सर्वस्व आहे. पतीच्या संबंधाने यांची सेवा करायची आहे. यांची सेवा करण्याकरता आपण आलो नाही, आपली पतीची सेवा करण्याकरता आलोय. पण पतीच्या संबंधाने यांची सेवा करावी लागते. पण हे करत असताना पतीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला प्रेम भाव थोडा सुद्धा कमी होऊ द्यायचा. याला म्हणतात एक विधता बरं का. याला म्हणतात एक विधता. दुसरा एक विचार आपल्याला सांगतो. एक विधतेनं भक्ती करत असताना देवाची भक्ती करायची आहे. मग ती भक्ती करत असताना कशी करायची? महाराज म्हणतात, आता आपण समजा एखादा देवीचा भक्त आहे, आपण देवीची उपासना करत असाल, अंबाबाईची वैदिक देवता आहे. मग देवीची उपासना करत असताना तुम्ही पांडुरंगाचं स्मरण करावं का न करावं? पांडुरंगाच्या दर्शनाला जावं का न जावं? जावं. महादेवाच्या दर्शनाला जावं का न जावं? जावं. ज्योतिबाच्या दर्शनाला जावं का न जावं? जावं. दत्ताच्या दर्शनाला जावं का न जावं? जावं. पण जाताना एक भाव अंतःकरणामध्ये पक्का ठेवायचा, आपण देवीचे भक्त आहोत. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या पांडुरंगाला पांडुरंग म्हणून पाहायचं नाही, माझी देवीच पांडुरंगाच्या रूपाने इथं प्रकट झालेले आहे. अनादि निर्गुण प्रकट दे भवानी. देवीच पांडुरंगाच्या रूपाने प्रगटली आहे. संतांनी हेच वर्णन केले, आमचा पांडुरंगच देवीच्या रूपाने प्रकट झालाय. आमचा पांडुरंगच देवीच्या रूपाने प्रकट झालेला आहे. देवीचं वर्णन केलं, पण पांडुरंगाच्या रूपाने देवीचं वर्णन केले. देवी देवी म्हणून वर्णन केलेलं नाही बरं का. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर काय पाहायचं? आपण देवीचे भक्त ना, ही देवीच पांडुरंगाच्या रूपाने प्रकट झालेली आहे. तुम्ही
तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेला, देवीच महादेवाच्या रूपाने प्रकट झालेली आहे. दत्ताच्या मंदिरात गेला, देवीच दत्ताच्या रूपाने प्रकट झालेली आहे. ज्योतिबाच्या मंदिरात गेला, देवीच ज्योतिबाच्या रूपाने प्रकट झालेली आहे. अशा भावाने तुम्ही जर भक्ती केली ना, ही एक विधता आहे बरं का. आम्ही भक्ती काय करतो, पांडुरंग वेगळा, देवी वेगळी, दत्तात्रय वेगळे, हनुमंतराय वेगळे. हा हा ही एक विधता राहिली नाही बरं का आमच्या तुमच्या जीवनामध्ये. म्हणून एक विधतेनं त्याला म्हणतात अव्यभिचारी भक्ती. थोडस महाराजांनी शब्द वापरलाय, जाणीवपूर्वक वापरलाय, त्याच्या मागे भाव आहे थोडासा सांगतो. बोलण्याची मर्यादा सांभाळून सांगण्याचा प्रयत्न करतो बरं का. व्यभिचारी आणि अव्यभिचारी, तुम्हाला तुमच्या मुखातला शब्द आहे, सर्वांच्या मुखातला शब्द आहे. एखादी स्त्री अनेक पुरुषाकडे जर जात असेल तर बाया काय म्हणतात, ही बाई व्यभिचारी आहे बरं का. ही बाई व्यभिचारी आहे. तिला कुठल्या समारंभाला बोलवत नाही, तिला कुठल्या समारंभाला बोलवत नाही. तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, कपाळाला मोठं कुंकू असतं. तिलाच माऊलीने काय शब्द वापरलाय, अगवेन गावद्वारे. माझं बोलणं कळाल तर फार चांगलं आहे, नाही कळाल तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे. मी सांगितलं ही कीर्तनाची गादी सांभाळून मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. कीर्तनकाराने कीर्तनामध्ये कधी जीभ घसरू द्यायची नाही बरं का. बोलण्याकरता फार सावधगिरीनं बोलायचं. हे पवित्र ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे, हे गप्पा मारण्याचं ठिकाण नाही आहे. कीर्तनाचं वर्णन करताना असं वर्णन केले, जेनी करोनी मूर्ती ठसावी अंतरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं कीर्तनात वर्णन करून की तुमच्या अंतःकरणामध्ये काम जागा व्हावा, अजिबात करू नये बरं का. म्हणून बोलण्याची मर्यादा आहे. जी अगवेन गावद्वारे असते, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, कपाळाला कुंकू असतं, सोन्याचे अलंकार भरपूर असतात, पण तिला कुठल्याही समारंभाला बोलवलं जात नाही. असे जगामध्ये भक्त आहेत बरं का. आणि अशा भक्ताला ज्ञानोबा म्हणतात, त्या बाईसारखंच्या भक्ताचं जीवन आहे. हे ज्ञानोबांनी शब्द वापरले, त्यांचा अधिकार आहे, माझा नाही बरं का. त्यांचा अधिकार आहे, त्यांनी बोलावं. जसं नाथ महाराज बोलले, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुकाशी, अरे मुडा. हे आपण बोलायचं नाही बरं का, त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून संत महात्मे आज आम्हा तुम्हाला सांगतात, भक्ती करा. आणि त्या भक्ती करण्याने आपल्या जीवनामध्ये फलश्रुती प्राप्त झाली पाहिजे. आणि ही फलश्रुती प्राप्त होण्याकरता तुम्ही ते वर्म जीवनामध्ये आज धारण केलं पाहिजे. त्या वर्माचा स्वीकार जीवनामध्ये केला पाहिजे. वर्माचा स्वीकार जीवनामध्ये केला तर तुम्हाला जीवनामध्ये या फलाचा अनुभव येईल. म्हणून इथं एक वर्म सांगतात तुकोबर आहे की अव्यभिचारी वृत्तीनं भक्ती करा, एक विधतेनं भक्ती करा. असं एक विधतेचं वर्म ज्याच्या हातामध्ये आहे, तया घरी शांती. तया घरी शांती. Hey,
दया घरी शांती क्षमा दया. महाराजांनी फलाचं वर्णन केले. सामान्य फल नाही, उच्च कोटीचं फल आहे. शांती नावाची स्त्री नव्हे बरं का, ही एक दैवी शक्ती आहे. त्याला दैवी संपदा शब्द वापरलेला आहे. ती कोणाच्या तरी घरामध्ये नांदत नाही, आणि ती कोणाच्या तरी घरात बोलवल्याने येत नाही. महाराज म्हणतात तुम्ही वर्मपूर्ण भक्ती केली की ती न बोलवता तुमच्या घरात येते. न बोलवता तुमच्या घरात येते. आज आमच्या तुमच्या घरामध्ये काय नांदावं? दया क्षमा शांती तेते देवाची वसते. शांती क्षमा दया घरी, हे सगळं आले की त्याच्या घरामध्ये देव येतो बर का. त्याच्या घरामध्ये देव येतो. म्हणजे काय त्या फलाचं विशेषत्व आहे पहा, जाणून घ्या बर का. माझं तर म्हणणं समाजाला आहे, ऐका पण काहीतरी चांगल्या भावनेनं ऐका. ऐकायचं म्हणून ऐकू नका बर का. जसं वर्णन केलंय, माणसाने थोडंच दूध प्यावं पण निरस प्यावं बरं का. थोडंच दूध प्यावं निरस. निरस म्हणजे कशाला म्हणतात माहित नाही? चहा पिती का तू? त्याहून तुला माहिती नाही. निरस म्हणजे धारोष्ण दूध. धार काढल्याबरोबर जे दूध असतं ना, ज्या दुधामध्ये पाण्याचा संबंध नाही त्याला म्हणतात निरस. म्हणजे भेसळ न केलेलं. ते पचायला थोडस जड आहे बरं का. नुसतं दूध आहे बरं का. आज आम्ही जे दूध एकदा ते धार काढली की पुढं काय काय घडतंय ते सांगायची गरज नाही बरं. सांगायची गरज नाही, गमतीने सांगितलं जातं. माणसं पाणी घालतात त्याच्यामध्ये. पाणी घातलं की दुधाची चव बदलली बरं का. दुधाची चव बदलली. गुरुवारी साखरे महाराज गमतीनं सांगतात की ते म्हणजे आमच्या आश्रमात एक गवळी दूध घालायला यायचं नेहमी. मग दूध घालायला आल्यानंतर त्या आश्रमामध्ये एक आत्याबाई म्हणे होत्या. ते म्हणजे का हो गवळी दादा आज दूध पातळ दिसतंय, पाणी घातलं का? म्हणले आत्याबाई पाणी घातलं पण इंद्रायणीच घातले म्हटला. कुठलं घातलंय? म्हणजे इंद्रायणीचं पाणी म्हणजे तीर्थ आहे हो, कुठलं नळाचं घातलं नाही म्हटलं तो. म्हणजे इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे, दुसरं तिसरं कुठलं घातलं नाही. थोडस दूध प्यावं पण निरस घ्यावं बरं का. थोडे परे निरे व्हावे. तसं कीर्तन फार ऐकण्यापेक्षा थोडीच कीर्तन ऐकत जा. आणि फार काहीतरी ऐकण्यापेक्षा काहीतरी मुद्द्याचं ऐकत जा बरं का. जे कीर्तनामध्ये घ्यायला पाहिजे ते घेत जा. आम्ही काय करतो, जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही, नको ते घेऊन जातोय. एका बाईने गुरुवारी महाराजांना प्रश्न केला, म्हणजे महाराज रात्रीच्या बुवानी कीर्तन चांगलं केलं, मग तुझं म्हणणं काय? म्हणले कीर्तन चांगलं केलं पण बुवा काळा कुट्ट होता. म्हणजे
महाराज म्हणले का तुझ्यावर लग्न करायचंय तुला? कीर्तन चांगलं केलं, प्रश्न संपला ना. फार दिसाला काळा कुठं होता हो, हे घ्यावून जावं म्हणजे काय घ्यावं हे लोकांना कळत नाही बरं का. माझा सांगण्याचा मुद्दा आहे, मी विनोद करण्याकरता प्रवृत्त झालो नाही. आमच्या कीर्तनात कधी विनोद नसतात, चुकून असे आले तर ते विनोदाचार्य वेगळे. काहीतरी तुम्ही घ्या. आपण खरंच भक्ती करतोय ना, आम्ही भक्ती करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये आज शांती नाही आहे. का नाही आहे समजावं. आपली भक्ती वर्मपूर्ण नाही आहे. वर्मपूर्ण भक्ती नाही. आज प्रत्येकाच्या घरामध्ये शांती नांदली पाहिजे. शांती गोळ्या खाऊन नांदत नाही, तंत्र मंत्र करून नांदत नाही. ती वर्मपूर्ण भक्ती केली तर त्याच्या घरामध्ये नांदते. अशी कोणाच्या घरामध्ये नांदली का? संतांच्या घरामध्ये. संतांच्या घरामध्ये अशी शांती नांदत होती, लक्षात ठेवा. शांती म्हणजे शांती या शब्दाचा काय अर्थ हो? शांती शब्दाचा अर्थ आहे दुःख रहित केवळ सुख म्हणजे शांती. शांती परते नाही सुख, हे रावघेचे दुःख. भगवंतांनी वर्णन केले 4थ्या अध्यायामध्ये. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेनादि गच्छति. तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले की तुमच्या घरामध्ये शांती येते, असं तिथं वर्णन केलं. इथं तुकोबराय वर्णन करतात, तुम्ही वर्मपूर्ण भक्ती केली तुमच्या घरामध्ये शांती, तुमच्या जीवनामध्ये दुःख शिल्लक राहणार नाही. दुःख शिल्लक राहणार नाही. तुमच्या घरामध्ये कोणीही दुःखी असणार नाही बरं का. कोणी दुःखी असणार नाही. दुःखाचा संबंधच ज्या सुखामध्ये नाही, अशी केवळ सुखाची अवस्था म्हणजे शांती. अशी शांती कधी नांदते? अशी भक्ती केली तर तया घरी शांती. क्षमा. क्षमा कशाला म्हणतात? एखाद्याने आपल्याला त्रास दिला, कारण असेल विनाकारण असेल, मग त्या माणसाने आपल्याला त्रास दिला, एवढा त्रास दिला, तो त्रास दिल्यानंतर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आहे, पण ती वापरायची नाही. त्याला म्हणतात क्षमा बरं का. त्याला म्हणतात क्षमा. म्हणजे एखाद्याने शिव्या दिल्या, एखाद्याने मारलं, आपल्याला एवढं मारलं, लोक म्हणतात का सोडला? याच्याजवळ मारण्याचं सामर्थ्य नव्हतं, पण म्हणतो मी त्याला माफ केलं म्हणतोय. काय म्हणतोय? त्याला माफ केलं. याला क्षमा म्हणत नाही. म्हणजे त्याने जर आपल्याला मारलं आणि मी जर याला मारलं ना, त्याच्या गालावरती 5 बोट उचल्याशिवाय राहणार नाही, हा आजारीच पडेल, म्हणून मी त्याला मारलं नाही. याला म्हणतात क्षमा बरं का. त्यानं नुसतं मला दगड मारले, मी जर दगड मारला ना त्याचं डोकंच फुटेल. मी विचार केला न मारलेलं बरं, आपण सहन करावं. ही क्षमा बरं का. अशी क्षमा शक्ती त्या घरामध्ये नांदते. आज आमच्या घरामध्ये क्षमा नाही. भांड्याला भांड लागले की भांडण आपल्या घरात क्षमाच नाही हो. सासूनं बोललेलं सुनाला चालत नाही, सुनाला बोललेलं सासूला चालत नाही, नवऱ्यानं बोललेलं चालत नाही, दिराने बोललेलं चालत नाही, नंदेनं बोललेलं चालत नाही. हे सगळं चालत नाही. त्यामुळे ते म्हणते आपणच यातून चालतं झालेलं बाजूला बरं का. क्षमाशक्ती नाही ना आपल्याकडे. क्षमाशक्ती आपल्याकडे नाही आहे. मग बाजूला गेल्यानंतर का ती वाढेल म्हणता येईल म्हणता तुमच्याकडे नाही येत बरं का. म्हणजे प्रतिकार करण्याची शक्ती एखाद्याला आपल्याजवळ आहे, ती वापरायची नाही. अशी शक्ती म्हणजे दैवी शक्ती आहे, लक्षात ठेवा.
हा, ही सजासजी जीवनामध्ये प्राप्त होत नाही. प्राप्त होत नाही बरं का. तया घरी शांती, क्षमा, दया. दया म्हणजे कोणालाही विनाकारण दुःख द्यायचं नाही आणि कोणाला झालेलं ते सहन व्हायचं नाही बरं का. दया. दयेचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले, दया तिचे नाव भूतांचे दया तिचे नाव भूतांचे पालन. आपण भूत म्हणजे आपण प्राणी पाळतो. कोण मांजर पाळत असेल, कोणी कुत्रा पाळत असेल, कोणी बैल पाळत असेल, कोणी घोडा पाळत असेल बरं का. हे सगळे पाळायचे. हा, आपल्यापासून त्या कुठल्याही जनावराला त्रास होता कामा नये. उंदर सुद्धा पाळली पाहिजेत बरं का. उंदर सुद्धा पाळली पाहिजे. म्हणजे उंदराला खाण्याकरता मांजर पाळायचं नाही बरं का. आम्ही मांजर का पाळतोय? उंदराला खाण्याकरता. हा, मी दया नव्हे. हा, मांजराचा पण जीवच आहे आणि उंदराचा पण जीवच आहे की नाही. उंदरं मारायची नसतात. मग काय करायचं, घरामध्ये सापळा ठेवायचा आणि त्या सापळ्यामध्ये काहीतरी खाल टाकली, ती उंदर त्यात येतात. आता उंदर अलीकडे येत नाही, ती फार सुधारलेत बरं का. ते म्हणतात पिंजऱ्यात न खाताच बाहेर एवढं मिळते, पिंजऱ्यात कशाला जायचं. पण पूर्वी उंदर यायची पिंजऱ्यामध्ये बरं का. मग ती पिंजऱ्यामध्ये धरायची आणि ती कुठंतरी लांब नेऊन सोडायची, कोणाच्या तोंडाला लागता कामा नये. त्याला दया म्हणतात बरं का. हा, जनावर पाळायची पण कसायाला द्यायची नाही. कोंबड्या पाळायच्या पण कसायाला द्यायच्या नाही. अंडी घालणाऱ्या पाळायच्या पण विकायचे नाही. विकायचे पण नाही, खायचे पण नाहीत बरं का. मी दया सांगालोय. अहो, आपल्याला समजा मी एक युक्तिवाद आपल्या समोर मांडतो बरं का. हे आपल्याला पटतं का बघा. हा, आपल्याकडं आपण आयुष्यभर ज्याने आपल्याला सांभाळलं ते आई वडील. शेवटी आई वडील थकले. आता थकले, त्यांना काय करता येत नाही, फक्त बसून खाणं. बरोबर आहे. त्यांना खाऊ घातलं पाहिजे. आयुष्यभर जनावर आपण पाळलेलं आहे. आता त्या जनावराचं आयुष्य झालेलं आहे, संपलेलं आहे. आता ते काय कामाचं नाही. मग कामाचं नाही तर आपण जनावर काय करतो, विकतो. कोणाला विकतो? कसायाला विकतो. बरोबर आहे.
माझा युक्तिवाद आपल्या समोर मांडायचा आहे. जर आता ते जनावर आयुष्यभर आपल्याला त्यांनी मदत केलेलं, आता त्याचं वय झालेलं आहे, त्यात आपल्याला काम देत नाही, जर कसायला देता, जर ज्या मायबापाने आपल्याला सांभाळलं आता ते काय कामाचे नाहीत, त्यांना आपण देऊन टाका. आहे मान्य कोणाला? महाराज कसं काय तुम्ही बोलताय? कीर्तनातच बोलताय ना, शुद्धतात ना म्हणशीला तुम्ही. कधी इच्छा तुमच्या अंतःकरणामध्ये होते? हा मग तीच जनावराविषयी तुम्ही पाळा, त्याला म्हणतात दया. बर का? हा, कोणताही प्राणी असो त्या प्रत्येक प्राण्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही वृत्ती टिकून राहिली पाहिजे. याला दुःख होता कामा नये अशी दया नांदते कधी वर्मपूर्ण भक्ती केल्यानंतर. दया घरी शांती दया क्षमा. महाराजांना विचारलं, महाराज एवढंच फल का? महाराज म्हणतात फार फळ आहे, पण ते 2 तासात सांगण्यासारखं नाही. काय होतं? महाराज म्हणतात आणखी अशी वर्मपूर्ण भक्ती जर तुम्ही जीवनामध्ये केली ना, तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य नांदेल. तेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. अष्टमहासिद्धी औरंगती नवदती तुरी दाबाजी नवदती तुरी दाबाजी भक्तीचे ते वर्म दयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजतय दुरी दवडिता. फक्त वर्माचा विचार आपल्या समोर मी प्रगट केलेला आहे. फलाचा विचार पुष्कळ आहे आणि वेळेच्या अभावी फक्त मी शब्दार्थ सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बरं का? अशी वर्मपूर्ण भक्ती जर जीवनामध्ये केली तर अष्टमहासिद्धी हे ऐश्वर्य आहे. बरं का? हे स्वर्गामध्ये नांदत. जो कोणी वर्मपूर्ण भक्ती करेल त्याच्या घरामध्ये हा अष्टमहासिद्धी नांदतात. बरं नांदतात. सगळे तुमच्या जीवनामध्ये त्या सर्व ऐश्वर्य, सर्व प्रकारचं ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होईल. त्या 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. जो कोणी वर्म पूर्ण करेल, महाराज म्हणतात
अष्टमा सिद्धी ओळंगती, ओळंगती म्हणजे त्याच्या घरामध्ये लोटांगण घालतात. त्याला जर तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या घरातून जात नाही. नवजती दुरी दवडिता, त्या पहिल्यांदा येत नाहीत बर का. आणि अशी वर्मपूर्ण भक्ती जर केली तर त्याला हाकलून दिलं तर त्या जात नाहीत, लक्षात. पण भक्ती केली तर बर का. पुढे वर्णन केलं, अशी वर्मपूर्ण भक्ती जीवनामध्ये जर घडली तर महाराज म्हणतात ज्यांनी भक्ती केली त्याच्या जीवनामध्ये ते दुष्ट गुण न मिळे निशेष. त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला एकही वाईट दुर्गुण पाहायला मिळणार नाही. त्याचं जीवन म्हणजे शुद्धच होईल बर का. का चैतन्याचा वास झाला माझे. त्याच्या जीवनामध्ये साक्षात अंतःकरणामध्ये परमात्मा प्रगटलेला असतो. त्याच्या पुढे वर्णन करतात महाराज, अशी वर्मपूर्ण भक्ती जर जीवनामध्ये केली तर महाराज म्हणतात संतुष्ट चित्त सदा सर्व का. त्याच्या चित्ताला संतुष्टता प्रसन्नता कायमची प्राप्त होईल. तुटली हळहळ त्रिगुणाची, 3 गुणाच्या संबंधाने आपल्याला जो त्रास होतो हळहळपणा अंतःकरणाचा बर का, तो निघून जाईल. नवे नवे महाराज म्हणतात अशी वर्मपूर्ण भक्ती जर तुम्ही जीवनामध्ये केली तर तुमच्या घरामध्ये ज्याची भक्ती करता तो भक्त कामारी म्हणून तुमच्या घरामध्ये काम करेल. तुका म्हणतांचा देव सर्व भार, 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 तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होनी. या कामार म्हणजे जे पडेल ते काम करणं. पूर्वी श्रीमंताच्या घरी काम करणारी माणसं असायची. सगळी कामं त्यांनीच करायचं. घरातलं झाडायचं त्यांनीच, बाजार त्यांनी आणायचा, भांडी त्यांनीच घासायची, धोनी त्यांनीच घासायची, घरातली मुलं रडाली तर त्यांनीच त्या मुलांची घाण त्यांनीच करायची, दळण त्यानंच आणायचं, भाजी निवडायची त्यानंच. आता भांडी घासणारी बाई वेगळी, धुणं धुणारी बाई वेगळी, भाजीपाला आणणारा नोकर वेगळा. एकच काम जे पडेल ते सगळं करलं जातं, त्याला म्हणतात कामारी. हे काम ज्याच्या घरामध्ये देव करतो, कोणाच्या? जो वर्मपूर्ण भक्ती करतो त्याच्या.
एवढं या भक्तीचं फल आहे. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी म्हणून त्या भक्तीची फलश्रुती या अभंगातून तुकोबाराया तुम्हाला सांगतात. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होवनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भक्तीचे ते वर्मदयाची अति तया गरी शांती क्षमा दया अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता ते दुष्ट गुण निमये निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट ये चित्त सदा सर्व काळ तुटली हळ हळ त्रिगुणाची तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा भाव अभंगाचा प्रगट केलेला झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचं आणि एवढंच मागायचं आहे. अशी वर्मपूर्ण भक्ती आमच्या जीवनामध्ये घडावी. लगेच घडणार नाही, हळूहळू प्रयत्न करावा लागेल. असं नाही आहे गोळी खाल्ली की लगेच गुण यावा असा परमार्थ नाही बरं का. आम्हाला कसं वाटतंय डोकं दुखालंय डॉक्टरकडे सांगता डॉक्टर अशी गोळी द्या डोकं थांबलं पाहिजे. नाही कायमच थांबलं पाहिजे. असं परमार्थात लगेच कीर्तन ऐकलं की लगेच भक्ती केली की नाही त्याला अशी साधना हळूहळू करावी लागेल. आणि अशी साधना आमच्या जीवनामध्ये हळूहळू करता शेवटच्या क्षणापर्यंत का होईना पण आम्हाला याचा अनुभव यावा अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संत्यन व्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम